Okay, we have discussed the pre-incident preparation. Pre-incident preparation are done by organization as well as CSRT. Then next stage is detection of incident. In that, the CSRT and organization check whether the incident is really happen or not. If it is, then it takes the initial response. In initial response, they do some action to cover up the incidents. Then in next stage, they formulate some strategy regarding the incidents. And after that, the next and most important step is investigate the incident. So the incident must be find out. त्याचं इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं हे नेक्स्ट फेज मध्ये आपण आता बघणार आहे. दॅट इज द फिफ्थ स्टेप. इन्व्हेस्टिगेट द इन्सिडेंट. द इन्व्हेस्टिगेट फेज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की त्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात की अटॅक कुणी परफॉर्म केला, त्याच्या मागचं रिझन काय, कधी झाला, कुणी केला आणि कशा पद्धतीने आपली सिक्युरिटी ब्रेक केली, या सगळ्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन आणि आपलं त्यामध्ये डेटा काय काय लॉस झाला आणि तो कव्हर अप कसा करायचा, या सगळ्या गोष्टी या इन्व्हेस्टिगेटमध्ये होतात. आणि त्यानंतर जे काही इव्हिडन्स आहे ते इव्हिडन्स या स्टेजमध्ये गॅदर केले जातात. ओके. नेक्स्ट आहे इन्सिडेंट ऍक्शन ऍट द पॉइंट. आता समजा डॉस अटॅक जर झाला असेल, डॉस अटॅक बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की त्यामध्ये डिनायल ऑफ सर्व्हिसेस मीन्स जे काही रिसोर्सेस आहेत, म्हणजे मे बी इंटरनेट असेल, त्यानंतर तुमचे काही सॉफ्टवेअर टूल्स असतील जे काही ऑनलाईन आपण यूज करत असतो, तर ते कुठलेही टूल्स टेक्निक्स वगैरे यूज करता येत नाहीत. तर त्यावेळी काही फर्स्ट ऑफ ऑल काय केलं पाहिजे, जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत किंवा सप्लायर्स आहेत त्यांना इन्फॉर्म करायला पाहिजे की ह्या काही सर्व्हिसेसच्या काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत की जे आपल्याला इंटरनेट कंटिन्युअस प्रोव्हाइड करतात, तर त्यांच्याकडून नेटवर्क सिस्टीम चेक करून घेतली पाहिजे आणि आपलं डाऊन टाईम जे काही सिस्टम झाल्या त्या अप करून घेतल्या पाहिजे. त्याचबरोबर नेक्स्ट ISP बाय आस्किंग ब्रेक द टर्म ऑफ सर्व्हिस ऑफ द ISP बाय द अटॅकर. जी काय अटॅकर आहे तो इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरच्या जे काही नेटवर्क आहे त्याच्यावर त्याचा अटॅक होतो आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कॅन गेट द IP ॲड्रेस. जर आउटसाइडर जो काय आहे किंवा अटॅकर जो आहे त्यांनी आपल्या नेटवर्कवर जर अटॅक केला असेल तर कुठल्या सिस्टीमवरनं केला, त्याचा IP ॲड्रेस काय होता तो पण टॅकल करता येतो. नेक्स्ट बघा ओनरशिप टाईप की इरोटिक एंटरटेनमेंट युअर ऑर्गनायझेशन माइट बी रिक्वायर्ड. आणि मग ऑर्गनायझेशननी लॉ ऑफ एन्फॉर्मेन्स आणि ॲज वेल ॲज ह्युमन रिसोर्सेस यांना इमिजिएटली इन्फॉर्म केलं पाहिजे. आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये दोन फेजेस आहेत. एक म्हणजे डेटा कलेक्शन. जो काही सपोज जर अटॅक झाल्यानंतर सपोज जर काही हार्ड डिस्कवरचा डेटा गेला असेल, सम सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जर लॉस झाली असेल तर ती कलेक्ट करणं. आणि दुसरं आहे फॉरेन्सिक अनालिसिस, यामध्ये प्रूफ वगैरे कलेक्ट करणं. तर त्यामध्ये फर्स्ट आहे डेटा कलेक्शन. डेटा कलेक्शन इज गॅदरिंग द फॅक्ट्स अँड क्लूज आर कन्सिडरिंग ड्युरिंग द forensic analysis. The data you gather forms the basis the conclusion. Information gathering includes the few extraordinary forensic challenges. आता यामध्ये काय आहे, you should gather the electronic information in forensically stable way. आता जे काही फॉरेन्सिक टूल्स अँड टेक्निक्स आहेत त्यांना आपला जो काही इलेक्ट्रॉनिक डेटा जर लॉस झाला असेल तर तो गॅदर करू शकतात. यू आर फ्रिक्वेंटली गॅदरिंग मोर इन्फॉर्मेशन दॅन यू कॅन रीड इन युअर लाईफ टाईम. तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये तर खूप सारी इन्फॉर्मेशन जी काही लॉस झाली ती गॅदर आपण होते की त्यावेळी काही डेटा असा असतो की जो आपण कधी रीड किंवा व्ह्यू पण केला नाही तर तो सुद्धा आपल्याला तिथं अवेलेबल होतो. यू शुड हँडल द इन्फॉर्मेशन यू गॅदर इन अ वे इन्श्युअर द इंटिग्रिटी. तो जो काही डेटा आहे तो तुमच्या म्हणजे जो काही लॉस झाला आहे तर त्याशी मॅच होतो, त्याशी इंटिग्रेट होतो. नेक्स्ट द डेटा यू गेट अमाइड द इन्फॉर्मेशन accumulation stage can be partitioned into 3 key ranges. आता हा डेटा आपल्याला कुठनं, होस्ट बेस्ड डेटा सिस्टीम मधला आणि अदर ह्याच्यातून डेटा हा अवेलेबल होतो. त्यातला फर्स्ट आहे होस्ट बेस्ड इन्फॉर्मेशन. होस्ट बेस्ड एव्हिडन्स कंटेन्स लॉग्स, रेकॉर्ड, डॉक्युमेंट्स अँड एनी अदर इन्फॉर्मेशन दॅट यू गेट ऑन सिस्टीम अँड नॉट गॅदर्ड फ्रॉम द नेटवर्क. ओके. आता ह्यामधनं होस्ट बेस इन्फॉर्मेशनमध्ये ज्या सिस्टीमवर अटॅक झाला आहे तर तिथले लॉग्स, रेकॉर्ड, डॉक्युमेंट्स किंवा एखादी फाईल क्रिएट झाली असेल तर तिथनं ही सगळी होस्ट बेस इन्फॉर्मेशन मिळते. त्यानंतर होस्ट बेस्ड डेटा कलेक्शन इज डन इन 2 ways. लाईव्ह डेटा कलेक्शन आणि दुसरं आहे फॉरेन्सिक डुप्लिकेशन. लाईव्ह डेटा
कनेक्शन कलेक्शन म्हणजे ऑनलाईन डेटा तो आपल्याला जो काही लॉस झालाय तो अवेलेबल होतो आणि फॉरेन्सिक डुप्लिकेशन म्हणजे जो लॉस झालाय डेटा तर तो आपल्याला कव्हर अप करता येतो किंवा गेट होतो. इन फ्यू केसेस द एव्हिडन्स दॅट इज रिक्वायर्ड टू अंडरस्टँड अन इन्सिडंट इज टेम्पररी ऑर लॉस्ट वेन द विक्टिम रिलिव्हंट सिस्टम इज पॉवर डाऊन. आता लाईव्ह डेटा म्हणजे काय तर ज्यावेळी ऑन म्हणजे सिस्टम चालू आहे तर त्यावेळी काही सेन्सिटिव्ह डेटा असतो किंवा टेम्पररी डेटा असतो तो सिस्टीम बंद झाल्यानंतर लॉस होऊ शकतो तर तो डेटा कलेक्ट करणं गरजेचं आहे. सच टाईप ऑफ कोलॅटरल डेटा कॅन बी क्रिटिकल इन्फॉर्मेशन वेन अटेम्प्ट टू अंडरस्टँड द नेचर ऑफ द इन्सिडेंट आणि तो जो काही क्रिटिकल डेटा आहे तर त्याच्यामधून इन्सिडेंटचा नेचर आयडेंटिफाय होतो. नेक्स्ट द फ्यू स्टेप्स ऑफ डेटा कलेक्शन इज कलेक्शन ऑफ एनी volatile इन्फॉर्मेशन फ्रॉम द होस्ट बिफोर द इन्फॉर्मेशन लॉस. आता volatile डेटा आहे तो पॉवर ऑफ झाल्यानंतर तो लॉस्ट होतो त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल तो डेटा गेट करणं गरजेचं आहे. अदरवाईज सिस्टम जर लॉक झाली किंवा पॉवर ऑफ झाली तर तो volatile डेटा क्लिअर होऊन जाईल. आता रॅम कॅप्चर म्हणून एक टूल आहे की ज्यामध्ये करंटली जे काही रॅम मध्ये काय असतो जे करंटली व्ह्यू केलेला डेटा असतो तर तो सगळा तिथं अवेलेबल होतो रॅम कॅप्चरमध्ये. पण तो कधीपर्यंत जोपर्यंत जोपर्यंत डेटा जोपर्यंत सिस्टम चालू आहे तोपर्यंत. अदरवाईज एक तर सिस्टीम बंद झाली की त्या रॅम मधला डेटा आहे तो लॉस होतो. त्यामुळे हा वोलॅटाईल डेटा फर्स्ट ऑफ ऑल गेट करणं गरजेचं आहे. द फर्स्ट स्टेप ऑफ डेटा कलेक्शन इज द कलेक्शन ऑफ एनी volatile information from the host. Before this information, okay, I already discussed. The following all the volatile information. आता volatile information कुठले डेट अँड टाइम ऑफ द सिस्टम म्हणजे जे काही अटॅक झाला तर त्याच्यावर आयडिया येते डेट आणि टाइमची. And the next आहे द ॲप्लिकेशन करंटली रनिंग ऑन द सिस्टम. कुठले कुठले ॲप्लिकेशन्स सिस्टमवर वर्कआउट होतात ते. नेटवर्क कनेक्शन विच आर कनेक्ट करंटली. नेटवर्क कनेक्शन कुठलं आहे सॉकेट कुठलं यूज केलं आहे त्यानंतर ओपन सॉकेट कुठले आहेत क्लोज स्टेटमधले कुठले आहेत द स्टेट ऑफ नेटवर्क इंटरफेस काय आहे हे सगळा जो काही volatile डेटा आहे तर त्याचा आपण स्नॅपशॉट घेऊ शकतो आणि तो डेटा ॲज अ स्टोअर करून ठेवू शकतो कारण की हा फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी युजफुल ठरतो. आता लाईव्ह रिस्पॉन्स इज परफॉर्म टू कलेक्ट दिस इन्फॉर्मेशन. हे सगळं लाईव्ह रिस्पॉन्समध्ये मिळतं म्हणजे ज्यावेळी सिस्टम तुमची ऑन आहे. लाईव्ह रिस्पॉन्स इज कॅन बी परफॉर्म when computer system is still power on and running. It means that you can collect the information contained in these areas without impacting the data, the compromised device. There are three types of live response. कुठले कुठले आहेत? Initial live response, in-depth response आणि full live response. त्यातला फर्स्ट आहे बघा इनिशियल लाईव्ह रिस्पॉन्स. Initial live response collect only volatile data from the target or the victim system. And initial live response is usually done when you have wanted to conduct a forensic duplication of the media. आता initial live response मध्ये फक्त volatile data मिळतो जो आता आपण डिस्कस केला डेट टाइम आहे सॉकेट ऑन सॉकेट कुठले ऑफ सॉकेट कुठले ओपन आणि क्लोज सॉकेट कुठले त्यानंतर नेटवर्क इंटरफेस कसा आहे ही सगळी जी काही लाईव्ह इन्फॉर्मेशन आहे तर ती इनिशियल लाईव्ह रिस्पॉन्समध्ये भेटते किंवा ती कलेक्ट केली जाते आणि जी पुन्हा डुप्लिकेशन केलं जातं फॉरेन्सिक डुप्लिकेशन त्यावेळी ही डेटा किंवा ही इन्फॉर्मेशन जे आता त्यामध्ये सपोज जर डेट असेल डेट अँड टाईम तर त्यावेळी इन्सिडेंट झाला त्यावेळी जो काही डेटा लॉस झाला तर तो गेट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे इन डेप्थ रिस्पॉन्स. इन दिस रिस्पॉन्स द CSRT गॅदर इनफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन फ्रॉम target or victim system to decide valid response strategy. Even the non-volatile information is collected like log files D to the help understand the nature of the incident. तर याच्यामध्ये इन डेप्थ रिस्पॉन्समध्ये दोन्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केले जातात की ज्यामध्ये ऑनलाईन आणि ॲज वेल एज ऑफलाईन डेटा पण सगळा कलेक्ट केला जातो. ओके म्हणजे जे काही सिस्टीमवरचा जो काही volatile डेटा आहे आणि नॉन volatile डेटा हे दोन्ही ह्याच्यामध्ये कलेक्ट केले जातात. आता लॉग फाईल्स असतात लॉग फाईल्समध्ये कुठला युजर लॉग झाला त्या कुठल्या साईटला व्हिजिट केला डेटा काय हे केला तर ती सगळी इन्फॉर्मेशन मिळते. तर तो झाला इन डेप्थ रिस्पॉन्स. नेक्स्ट आहे फुल लाईव्ह रिस्पॉन्स. इट इज द फुल इन्व्हेस्टिगेशन ऑन लाईव्ह सिस्टम फॉर फॉरेन्सिक डुप्लिकेशन. ऑल द डेटा फॉर द इन्व्हेस्टिगेशन इज कलेक्टेड फ्रॉम द लाईव्ह स्ट्रीम which requires the system be power off. आता फुल लाईव्ह रिस्पॉन्समध्ये
ऍक्च्युली जो काही डेटा लॉस झालाय तर तो काय केला जातो, कलेक्ट केला जातो आणि त्यासाठी सिस्टीम काय करायला लागते, पॉवर ऑफ करायला लागते. तर नेक्स्ट आहे, आता आपण काय बघितलं, होस्ट बेस बघितलं. त्यानंतर सेकंड टाईप आहे नेटवर्क बेस एव्हिडन्स. होस्ट मधनं आपल्याला या तीन युझिंग दिस थ्री रिस्पॉन्सेस वी कॅन गेट द volatile as well as non-volatile data. Next one is the network-based evidence. Network-based evidence contains the information gathered in from the following source: intrusion detection system logs. आता हे जे काय प्रत्येक सिस्टीम प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये असते इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम, तर त्यामध्ये कुठला कुठला युजर आहे तो तुमच्या नेटवर्क मध्ये लॉग इन झालाय किंवा एंटर झालाय, तर त्याचा रिपोर्ट मिळतो. तर दिस इज इंट्रुजन डिटेक्शन लॉग्स. त्यानंतर सेकंड आहे कन्सिक्युएंट नेटवर्क कन्सिक्युएंट ट्रॅकिंग लॉग्स. कन्सिक्युएंट ट्रॅकिंग लॉग्स मीन्स बाय टेकिंग द परमिशन ऑफ ट्रॅकिंग लॉग्स. म्हणजे आता जे काही लॉग्स असतात ते जे ट्रॅक करतात, त्याचा फॉर एक्झाम्पल कुठल्या कुठल्या वेबसाईटला व्हिजिट केलं कुठल्या तर ते कन्सिक्युएंट ट्रॅकिंग लॉग्स. नॉन कन्सिक्युएंट वायर टॅप्स. तर अशा विदाउट परमिशन पण काही टूल्स यूज केले असतील की जिथं सिक्युरिटी ब्रेक केली असेल तर ते सुद्धा डेटा कलेक्ट करता येतो. त्यानंतर पेन रजिस्टर, ट्रॅप अँड ट्रेसेस, यामधला पण डेटा काय केला जातो, गॅदर केला जातो. त्याबरोबर राउटर लॉग, जे काही राउटर्स आहेत राउटर्स मध्ये सगळी इन्फॉर्मेशन मिळते की कुठं ना कुठं रिक्वेस्ट गेली, सोर्स काय होता, डेस्टिनेशन काय होता, पॅकेट्स कुठले गेले, त्याचे आयपी ॲड्रेस काय होते, हे सगळं राउटर लॉग मध्ये मिळतं. फायरवॉल लॉग्स, आता प्रत्येक सिस्टीमला फायरवॉल असतो बाय डिफॉल्ट विंडोज बरोबर येतो. तर त्यामध्ये कुठला युजर एंटर झालाय नवीन, त्याचा काही युजर रजिस्टर झालाय का, त्यानंतर कुठलं नेटवर्क मधनं डेटा आला, तर सगळा फायरवॉलला भेटतो. आणि ऑथेंटिकेशन सर्व्हर्स, कुठले सर्व्हर ऍक्सेस केले, तिथलं ऑथेंटिकेशन कसं ब्रेक केलं, हे सगळं नेटवर्क बेस्ड एव्हिडन्स मध्ये कलेक्ट केलं जातं. अँड ऑर्गनायझेशन फ्रिक्वेंटली परफॉर्म द नेटवर्क सर्व्हायलन्स, acquiring evidence and perceiving co-conspirators involved in the system. आता कंटिन्युअसली काय केलं जातं, नेटवर्क सर्व्हायवल केलं जातं आणि त्यामध्ये जे काही अटॅकर्स आहेत, त्याचे जे काही पार्टनर्स वगैरे आहेत जे इन्व्हॉल्व होते इन्सिडेंटमध्ये, ते पण काय होतात, त्याची पण इन्फॉर्मेशन मिळू शकते. इट मे बी पॉसिबल होस्ट बेस्ड ऑडिटिंग गेट फेड नेटवर्क सर्व्हायलन्स मे फिल इन द गॅप्स. जो काही होस्ट बेस ऑडिटिंग मध्ये आपल्याला डेटा मिळाला नाही, तर तो सगळा डेटा नेटवर्क सर्व्हायलन्स मध्ये आपल्याला मिळून जाईल. नेटवर्क सर्व्हायलन्स परमिट्स अन ऑर्गनायझेशन टू अकम्प्लिश अ नंबर ऑफ टास्क. आता त्यामध्ये नेटवर्क सर्व्हायलन्स काय काय टास्क परफॉर्म करतो बघा. कन्फर्म्स ऑर डिस्पेल द सस्पिशन सराउंडिंग अँड अ लीक कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट. तर यामध्ये म्हणजे ऍक्च्युली सस्पिशियस ऍक्टिव्हिटीज काय परफॉर्म झाल्या आहेत होस्ट बेस्ड सिस्टीमवर, ते कन्फर्म केलं जातं. त्यानंतर ॲडिशनल जे काही इन्फॉर्मेशन आहे किंवा एव्हिडन्स आहे तो गॅदर केला जातो. त्यानंतर व्हेरीफाय द स्कोप अँड ऑफ कॉम्प्रोमाइज. अँड नेक्स्ट वन, आयडेंटिफाय एनी अदर पार्टीज इन्व्हॉल्व. दुसऱ्या कोणत्या ह्याच्यामध्ये म्हणजे अटॅकर बरोबर आणखीन कोण इन्व्हॉल्व होतं का. फॉर्म अ लाईफ फॉर्म अ टाइमलाईन ऑफ एव्हिडन्स हॅपनिंग ऑन द नेटवर्क. आणि नंतर त्यामध्ये टाइमलाईन म्हणजे किती वेळ तो हे केलेलं मशीन. तर मेरे पास सॉफ्टवेयर कुछ नहीं है, तो मुझे कुछ पेन ड्राइव. तर ते अदर इव्हिडन्स पण पुढे गेला. फॉर्म द टाइमलाईन ऑफ द इव्हेंट्स हॅपनिंग ऑन ज्यावेळी अटॅक झाला तर त्यावेळी तो बॅकअप नहीं रखता ना, तो वो मशीन पूरा ही. It is the next one. Other evidence you can get by collect personal files, interview employees and interview witness, interview character witness and document information gather. तर बाकीचे जे काही एव्हिडन्स आहेत तर ते आता सिस्टम चेक करून त्यानंतर दुसरा काही पर्सनल फाईल्स असतील इंटरव्ह्यूज घेऊन एम्प्लॉईजचे, त्यानंतर जे काही विटनेस आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन कॅरेक्टर विटनेस, तर त्यातून किंवा जे काही डॉक्युमेंट्स किंवा इन्फॉर्मेशन लॉस झाले तर ती गेट होऊ शकते. Next time, forensic analysis. Forensic analysis reviews all the collected data. Forensic analysis review includes log files, review system configuration file, trust relationship, web browser history,
files, email, messenger and their attachment, install application and graphic files. आता फॉरेन्सिक मध्ये वेगवेगळे टूल्स यूज केले जातात की डेटा कलेक्शन करण्यासाठी, की फॉर एक्झाम्पल त्यामध्ये लॉग फाईल चेक केल्या जातात, त्यानंतर सिस्टीम कॉन्फिगरेशन फाईल, त्यानंतर वेब ब्राउझर हिस्ट्री, ईमेल, पुन्हा त्याच्या अटॅचमेंट, हे सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात टूल्स थ्रू काय केलं जातात चेक केल्या जातात आणि त्यामध्ये जो काही डेटा लॉस होईल तर तो लॉस झालेला डेटा पुन्हा गॅदर केला जातो युझिंग द डिफरंट टूल्स अँड टेक्निक्स यूज बाय द फॉरेन्सिक टीम. When you perform the software analysis, review timetable, scans, perform keyword searches and take any other necessary investigation step. तर बाकीच्या पण सगळ्या गोष्टी म्हणजे जे काय टाइम डेटा आहे, त्यानंतर स्टॅम्प्स आहे, त्यानंतर या सगळ्या पण काय केलं तर रिव्ह्यू केल्या जातात आणि इन्व्हेस्टिगेशन परफॉर्म होतं. फॉरेन्सिक अनालिसिस also examines the information which has been logically deleted from the system to determine if the deleted files time space, free space, contain data fragments or entire files that may be useful to the investigation. आता याच्यामध्ये आणखीन पण काही गोष्टी होतात की फक्त फिजिकली डेटा लॉस होत नाही तर लॉजिकली पण होतं. म्हणजे लॉजिकली तो तुमच्या म्हणजे सपोज जर हार्ड डिस्क असेल किंवा तर त्याच्यावर शोज होत नसेल तर तो कुठे असतो, मे बी स्लॅक स्पेसमध्ये किंवा फ्री स्पेसमध्ये तो अवेलेबल असतो. एंटरप्राइज मे बी आणि तो इन्व्हेस्टिगेशनसाठी युजफुल होतो. ठीक आहे, आता नेक्स्ट रिपोर्टिंग पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. मग आज फक्त आपण हे बघितलं की इन्सिडेंट जर हॅपन झाला आहे तर त्यानंतर ॲक्शन काय परफॉर्म करायचं किंवा इन्व्हेस्टिगेट कसं करायचं, त्यामधनं डेटा लॉस झालेला कसा गॅदर करायचा आणि त्यासाठी म्हणजे कुठले टूल्स अँड टेक्निक्स यूज केले जातात. तर काही तुम्हाला डाऊट असेल तर विचारा, आत्ताच विचारा. ऐश्वर्या, काय डाऊट आहे का?